मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयी महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे। पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केलेली आहे आणि 20 तारखेच्या संध्याकाळपर्यंत 1 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये योजनेचा पुढील हप्ता जमा होणार आहे। आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना लवकरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत। तेव्हा मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी ही एक अत्यंत आनंदाची खुशखबर पुढे आली आहे। लाडक्या बहिणींच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठी घोषणा करण्यात आली आहे आणि महिलांना आता डबल गिफ्ट मिळणार आहे। मित्रांनो, लाडक्या बहिणींना बोनस गिफ्ट देण्याकरिता तब्बल 514 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। मित्रांनो, आता लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा 2100 रुपयांचा हप्ता आणि त्यासोबतच 2500 रुपये बोनस देखील मिळणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितरित्या 4600 रुपये जमा होणार आहेत। मित्रांनो, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, अधिवेशनाला सुरुवात झाली आणि सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेला प्राधान्य देण्यात आले। ज्या डिसेंबर महिन्याच्या प्रतीक्षेत लाडक्या बहिणी होत्या त्यांना ह्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासोबतच आता बोनस देण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळाने घेतला आहे। आणि मित्रांनो, ह्या खास गिफ्टसाठी डिसेंबरच्या हप्त्यासोबत देण्यात येणाऱ्या 2600 रुपयांच्या बोनससाठी 514 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, हे जे पैसे आहेत ते कोणत्या बँक अकाउंटमध्ये येणार, पोस्ट खात्यात येणार की नाही, ह्याबाबतची सर्व माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, शासनाने 16 बँकांची यादी जाहीर केली आहे। ज्या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला योजनेचा पुढील हप्ता तसेच सोबतचे बोनसचे पैसे देखील मिळणार आहेत। आणि मित्रांनो, जर तुमचं पोस्टात खातं असेल, पोस्टामध्ये तुम्ही बँक अकाउंट ओपन केलं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक बघायला हवा। तुमच्याकरिता अत्यंत महत्त्वाच्या टिप्स ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण भरपूर महिलांना अडचण येते आहे। काही कारणास्तव त्यांच्या बँक खात्यामध्ये अजूनही योजनेचे काही हप्ते जमा झालेले नाहीयेत। काही महिलांचे इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये खाते आहे, काहींचे HDFC, ICICI बँकेमध्ये आहे। अशा अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यात अडचण येत आहे आणि त्यांनी कमेंट सेक्शनद्वारे त्यांच्या समस्यांबद्दल देखील सांगितले आहे। मित्रांनो, काही ठराविक बँका आहेत ज्या बँकांमध्ये लाभार्थ्यांचे खाते आहे त्यांना हमखास प्रॉब्लेम येतो आहे। तर अशा बँका कोणत्या ते देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, निवडणुकीनंतर महाराष्ट्र सरकारने प्रथमच बोनसची घोषणा केली आहे आणि हा बोनस 2500 रुपयांचा आहे। दिवाळीपूर्वी देखील महायुती सरकारने अशाच प्रकारच्या बोनसची घोषणा केली होती। मित्रांनो, डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिक बोनसचे पैसे हे डबल गिफ्ट मिळवण्याकरिता तुम्हाला काय करावे लागणार आहे ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा, जेणेकरून कुठलीच महत्त्वाची माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नव्या रिपोर्टनुसार असे समोर आले आहे की 70 लाख महिला अशा आहेत ज्यांनी त्यांचे आधार कार्ड लिंकिंग न केल्यामुळे त्यांना ह्या योजनेचा एकही रुपया मिळू शकलेला नाहीये। तेव्हा मित्रांनो, जर तुम्ही देखील अशी चूक केली असेल आणि ज्यामुळे तुम्हाला आतापर्यंत एकही रुपया मिळालेला नसेल तर आधार कार्ड सीडिंगचे महत्त्वाचे कार्य लवकरात लवकर बँकेत जाऊन पूर्ण करून घ्या। मित्रांनो, ज्या बोनसबाबत, ज्या 2500 रुपयांबाबत आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो ते पैसे आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे। ज्या योजनेअंतर्गत तुम्हाला दरवर्षी 3 गॅस सिलेंडरची सबसिडी बँकेत जमा होते। तर मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की ज्या महिलांना दिवाळीपूर्वी हे पैसे मिळाले नसतील, 3 गॅस सिलेंडरची सबसिडी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली नसेल, अशा सर्व महिलांना आता लवकरच हे 2500 रुपये मिळणार आहेत। मात्र हे पैसे मिळवण्याकरिताची पात्रता देखील तुम्हाला माहिती असायला हवी। एकतर तुम्ही याकरिता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत असायला हवे, तसेच गॅस सिलेंडरचे कनेक्शन हे घरातील महिलेच्या नावी असावे। सोबतच महिलांनी गॅस एजन्सीमध्ये जाऊन KYC ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे। आणि मित्रांनो, ह्या गोष्टी केल्यानंतरच तुम्हाला 3 गॅस सिलेंडरची सबसिडी बँक खात्यात मिळणार आहे। म्हणजे ज्या महिलांना दिवाळीपूर्वी हे पैसे मिळाले नसतील त्यांना आता हे पैसे मिळणार आहेत। तेव्हा डिसेंबरचा हप्ता म्हणजेच 2100 रुपये अधिक हे 2500 रुपये म्हणजे एकूण 4600 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। मित्रांनो, ह्यानंतरची लाडकी बहीण योजनेविषयीची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी 45,000 कोटी खर्च केल्यामुळे राज्य सरकारने इतर योजनांसाठीच्या आणि खात्यातील निधीत कपात केली आहे। आणि मित्रांनो, ह्या गोष्टीचा फटका कोल्हापूर वन विभागाच्या लाभार्थी शेतकऱ्यांना बसला आहे। वन विभागाला मिळणाऱ्या निधीमध्ये 70% कपात होत असून उर्वरित निधीत देखील कपात होईल याची दाट शक्यता आहे। तसेच मित्रांनो, उर्वरित निधीही मिळेल की नाही याबाबतही शाश्वती नसल्याचे चित्र आहे।
मित्रांनो, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेमुळे अन्य योजना बंद होणार नाहीत, तसेच शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे जरी त्यांनी म्हटले असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत कपात झालेली आहे। मित्रांनो, आकडेवारी असे सांगते की ज्या दिवसापासून लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हापासून एकतर जिल्ह्यातील अनेक योजनांचा निधी बंद झाला किंवा त्यात कपात तरी झालेली आहे। तसेच मित्रांनो, एक धक्कादायक बातमी म्हणजे लाडकी बहीण योजना सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावरही परिणाम करणारी ठरत आहे। काही विभागांतील कर्मचाऱ्यांचे पगारही थकीत झाल्याचे समजले आहे। त्यांना गेल्या 2 महिन्यांपासूनचा पगार वेळेत मिळालेला नाहीये। तेव्हा मित्रांनो, जिथे कर्मचाऱ्यांचा पगारच अद्याप निधी अभावी रखडत आहे, तिथे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईसाठीची रक्कम कुठून उपलब्ध होणार याबाबतची चिंता संबंधित विभागाला सतावत आहे। तेव्हा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयीच्या ह्या अत्यंत शॉकिंग अपडेट्स देखील पुढे आलेल्या आहेत। मित्रांनो, ह्या मुद्द्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती मिळवण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।